आपण आता परिपूर्ण संख्या म्हणजे काय ते बघूया. परिपूर्ण संख्या म्हणजे ज्या संख्येच्या ती संख्या स्वतः सोडून बाकी सर्व अवयवांची बेरीज त्या संख्या एवढीच येत असेल त्या संख्येला परिपूर्ण संख्या असं म्हणतात. म्हणजे काय, आपण एक उदाहरण बघू आणि उदाहरणावरून समजावून घेऊया. तर 6 ही परिपूर्ण संख्या आहे. म्हणजे कसं, म्हणजे आता काय करायचं की या संख्येचे आधी सगळे अवयव बघायचे. 6चे कोणते कोणते अवयव आहेत, तर 1, 2, 3 आणि 6 हे सगळे 6चे अवयव आहेत. अवयव म्हणजे काय, म्हणजे ज्या ज्या संख्यांनी 6ला भाग जातो ते सगळे झाले 6चे अवयव. तर ती संख्या स्वतः सोडून बाकी सगळे अवयव घ्यायचे, म्हणजे यातले 6 वगळून टाकायचे. 6 सोडले तर बाकीचे अवयव कुठले झाले, 1, 2, 3 हे अवयव झाले. या सगळ्यांची बेरीज ही त्या संख्ये एवढीच यायला पाहिजे. मग आपण बेरीज करूया. 1 + 2 + 3 म्हणजे 6. म्हणजे या संख्येचे जे सगळे अवयव आहेत त्या सर्व अवयवांची ती संख्या स्वतः सोडून बाकी सगळ्या अवयवांची बेरीज ही त्याच संख्ये एवढी येते. म्हणजे 6 ही परिपूर्ण संख्या आहे. बरोबर आहे. अजून कुठली परिपूर्ण संख्या आहे, अजून कुठली संख्या परिपूर्ण काही लक्षात येते का? 28 बघूया. 28चे अवयव येतील 1, 2, 4, 7, 14 आणि 28. त्यातला 28 काढून टाकायचा, तो वगळायचा आहे, तो आपण घेणार नाही. उरलेल्या सगळ्या अवयवांची जर बेरीज केली तर 1 + 2 झाले 3, 3 आणि 4 झाले 7, 7 आणि 7 14 आणि 14 आणि 14 28. म्हणजे बेरीज आलेली आहे 28. याचा अर्थ 28 ही सुद्धा परिपूर्ण संख्या आहे. 6 नंतरची जी परिपूर्ण संख्या आहे ती एकदम 28 आहे. मधली कुठलीही संख्या ही परिपूर्ण येत नाहीये. तुम्ही हवं तर करून बघा, 20 करून बघा, 25 करून बघा आणि त्या सगळ्याचे अवयव पाडून पहा की बेरीज काय येते. मग आता 28 नंतरची परिपूर्ण संख्या कोणती असेल, 50 घेऊन बघूया का? बघूया. 50चे अवयव होत आहेत 1, 2, 5, 10, 25 आणि 50 स्वतः. तो 50 आपण वगळून टाकला, काढून टाकला. उरलेल्या सगळ्या अवयवांची बेरीज करू. 1 आणि 2 3, 3 आणि 5 8, 8 आणि 10 18, 18 + 25 ते येतात 43. म्हणजे बेरीज काही 50 येत नाहीये, म्हणजे 50 ही परिपूर्ण संख्या नाही. मग आता पुढची परिपूर्ण संख्या कोणती असेल, 50 नाही, मग कुठली असेल, 80, 100. असं करत करत जर तुम्ही शोधत गेलात तर पुढची परिपूर्ण संख्या ही बरीच मोठी आहे. ती येते आहे 496. आता तुमच्या लक्षात आलं असेल की परिपूर्ण संख्या या काही लगेच येत नाही. 2 परिपूर्ण संख्यांमध्ये बरंच अंतर येत असतं आणि 496 नंतरची जर परिपूर्ण संख्या शोधायला गेलं तर ती येते आहे 8128. तर तुम्ही 496 आणि 8128चे अवयव पाडा आणि बेरजा करून पहा की या संख्या या परिपूर्ण संख्या आहेत का. तर अशी ही परिपूर्ण संख्या ही गंमतशीर आहे, मजेदार आहे. आणि कोणी शोधली असेल ही परिपूर्ण संख्या, तर युक्लिड नावाचा एक गणितज्ञ होता. खूप जुन्या काळी ग्रीक देशामध्ये असा गणितज्ञ होता. त्यांनी पहिल्यांदा या परिपूर्ण संख्या शोधून काढल्या. आता जर तुम्ही आतापर्यंतच्या परिपूर्ण संख्या पाहिल्या असतील तर तुम्हाला लक्षात येईल की एक होती 6, मग होती 28, 496 आणि 8128. या सगळ्या संख्यांकडे पाहून काही लक्षात येत आहे का? या सगळ्या संख्या कशा आहेत, 6, 28, 496 कशा आहेत या संख्या? तर या सगळ्या संख्या या समसंख्या आहेत. मग विषम संख्या असेल का एखादी? एखादी विषम संख्या ही परिपूर्ण संख्या असेल का? तर गंमत अशी आहे की एखादी विषम परिपूर्ण संख्या आहे का नाही हे अजून माहीत झालेलं नाही. म्हणजे अजूनपर्यंत तरी विषम परिपूर्ण संख्या सापडलेली नाही, पण म्हणजे तशी असू शकेल का हे अजून माहीत झालं नाही. तर तुमच्यासाठी ही एक गमतीची गोष्ट आहे. तुमच्यापैकी कोणी जर एखादी विषम परिपूर्ण संख्या शोधू शकलं तर मग तुम्ही गणितामध्ये काहीतरी एकदम भारी
मोठं काम केलंय असं होऊन जाईल. तर बघा, गंमत म्हणून, एक थोडंसं आव्हान म्हणून वेगळ्या वेगळ्या संख्या घेऊन पहा आणि कुठल्या परिपूर्ण संख्या सापडतायत का, कुठली परिपूर्ण संख्या विषम आहे का, असं गंमत म्हणून करून पाहायचं.